नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळे विषय मांडण्यात येतात ते आपल्यापर्यंत पोचू शकतील. मित्रांनो, 4 मे रोजी ज्या वेगवेगळ्या 5 विधानसभांचे निकाल लागणार आहेत, विधानसभा निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्यांचे निकाल हे 4 मेला होणार आहेत आणि त्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिलेल्या आहेत. पण त्यापैकी पश्चिम बंगाल या राज्याचा निकाल जो आहे तो सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी हे सुद्धा राज्य आहे, त्यांचे निकाल आहेत. पण त्यापेक्षाही सगळ्यात जास्त लोकांचं लक्ष हे पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे. की ते काय होणार? ममता बॅनर्जीच पुन्हा एकदा येणार की भाजपा सत्ता परिवर्तन करणार? काय नेमकं होणार आहे? हिंदूंची मतं महत्त्वाची ठरणार, मुस्लिमांची मतं महत्त्वाची ठरणार? अनेक प्रश्न जे आहेत त्याविषयी रोज लोक बोलत आहेत, लिहित आहेत, व्हिडिओ बनवले जात आहेत. भारतीयांना गेल्या अनेक दिवसांपासून याची एक प्रकारे लक्ष जे आहे ते या सगळ्या निवडणुकीकडे आहे. आणि 4 मे आता 2-3 दिवस राहिलेले आहेत, त्यानंतर हे स्पष्ट होईल चित्र. पण भारतीयांना याबद्दल चिंता असायला काहीच हरकत नाही, कारण आपल्या इकडचं एक महत्त्वाचं राज्य आहे आणि तिथे काय निकाल लागणार, भाजपाला सत्ता मिळणार का पहिल्यांदाच इतक्या वर्षात, याबद्दल लोकांच्या मनात, विशेषतः भारतीयांच्या मनात उत्सुकता असेल तर काही हरकत नाही. पण ही जी उत्सुकता आहे ती बांगलादेशातल्या राजकीय नेत्यांना जास्त लागून राहिलेली. उत्सुकता म्हणण्यापेक्षा ते जास्त चिंतातूर आहेत. पश्चिम बंगालमध्ये काय होणार? आत्ता जे 29 एप्रिलला मतदान झालं त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याचं, त्यानंतर एक्झिट पोल आले आणि आपण पाहिलं की अनेक एक्झिट पोलमध्ये जवळपास 90% म्हणता येईल इतक्या एक्झिट पोलमध्ये हेच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे येणार. जे काय 294 जागा आहेत त्याच्यासाठी आवश्यक बहुमत हे भाजपा प्राप्त करेल किंवा काही किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळवतील असं म्हटलं जाते आणि ते सगळे आकडे एक्झिट पोलमध्ये आले. त्याच्यामुळे अर्थातच ममता बॅनर्जींचे कार्यकर्ते, समर्थक किंवा इंडिया आघाडीमधले समर्थक यांनी टीका करणं किंवा त्यांनी त्याबद्दल काहीतरी चिंता व्यक्त करणं हे ठीक आहे. पण बांगलादेशामध्ये याबद्दल चिंता व्यक्त करण्याला काय अर्थ आहे? काय नेमकं कारण आहे की बांगलादेशामध्ये याबद्दल चिंता व्यक्त होणं की भाजपाचं सरकार येणार आहे असं एक्झिट पोल सांगतायत? त्याच्यामुळे चिंतातूर कोण आहेत? तर बांगलादेशामधले खासदार, राजकीय नेते, त्यांच्या भूमिका या त्या पद्धतीने बदललेल्या आहेत की बघा आता भारतामध्ये सरकार येणार असेल भाजपाचं तर काय होणार आपलं? मग आपल्याला आश्चर्य वाटतं की बांगलादेशचा काय संबंध, त्यांना एवढी भीती का वाटावी? तर बांगलादेशातले एक खासदार आहेत अख्तर हुसेन, तिकडच्या रंगपूरमधले ते खासदार आहेत. त्यांचं एक भाषण सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतंय आणि अख्तर हुसेन काय म्हणाले तर आम्हाला असं दिसलं एक्झिट पोलमध्ये भाजपाला चांगल्या जागा मिळत आहेत, बहुमत मिळते, ममता बॅनर्जी मागे पडलेले आहेत आणि कदाचित भाजपाचं सरकार येईल. तर भाजपाचं सरकार आलं तर तिकडच्या बांगलादेशी घुसखोरांना ते हाकलून लावतील आणि त्यांना कांगलू असं म्हणतात बांगलादेशामध्ये. आणि इथे सुद्धा तोच शब्द वापरला जातो म्हणजे घुसखोर. तर त्या कांगलूंना बाहेर हाकलून दिलं जाईल, म्हणजे अर्थात बांगलादेशात पाठवलं जाईल. मग आपण काय करायचं? जर हे सगळे हाकलून लावलेले बांगलादेशी आपल्याकडे आले पुन्हा तर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होईल, आपल्यापुढे एक आर्थिक संकट निर्माण होईल आणि एवढे सगळे लोक पुन्हा आल्यानंतर स्वाभाविकच त्यांची आपण जी काळजी घ्यायला पाहिजे तशी आपण घेऊ शकणार नाही. त्यामुळे स्वाभाविकच एक मानवाधिकाराचा मुद्दा पण उपस्थित होईल की त्यांची काय अवस्था आहे, त्यांना नोकऱ्या द्या, त्यांना खाणं पिणं द्या, हे सगळं आपल्याला करावं लागेल. ही भीती कोण व्यक्त करते? ते अख्तर हुसेन. म्हणजे बघा, बांगलादेशातल्या लोकांना, इकडच्या ममता बॅनर्जींच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना किंवा भाजपा विरोधकांना हे नक्कीच वाटू शकतं की ममता बॅनर्जी याव्यात. पण कोणाला वाटते ममता बॅनर्जी याव्यात? तर बांगलादेशातल्या खासदारांना वाटते. आणि त्याचं कारण काय की त्यामुळे बांगलादेशी जे घुसलेले आहेत भारतामध्ये, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात,
आणि आता तर संपूर्ण देशात घुसलेले आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये घुसलेले जे बांगलादेशी आहेत ते ममता बॅनर्जी जर आल्या पुन्हा एकदा सत्तेत तर ते सुरक्षित राहतील, सुखे नैव तिथे पश्चिम बंगालमध्ये राहू शकतील, त्यांची सगळी बरदास्त राखली जाईल. आणि आता आपण पाहतोच आहोत की तिकडे कशा पद्धतीने खोटी आधार कार्ड, खोटे सगळे कागदपत्र बनवून वर्षानुवर्ष हे सगळे बांगलादेशी तिथे राहिलेले आहेत, अजूनही राहत आहेत, विविध देशातल्या विविध भागात राहत आहेत. त्यामुळे ते काय पश्चिम बंगालमध्ये राहत आहेत, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने राहत आहेत. पण ममता बॅनर्जींचं सरकार आलं तर बांगलादेशींना कोणी हुसकावून लावणार नाही. केवढा कॉन्फिडन्स आहे बघा बांगलादेशातल्या खासदारांना. आपल्या इकडच्या खासदारांना सोडून द्या, ममता बॅनर्जी या समर्थकांना असेलच कॉन्फिडन्स, पण बांगलादेशातल्या खासदारांना कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे एवढा की ममता बॅनर्जी जर आल्या तर त्या बांगलादेशींना सुखे नैव तिथे ठेवतील. हाच मुद्दा आहे ना. याच मुद्द्यावर गेले अनेक दिवस जे राजकारण सुरू आहे, भाषणं झाली एवढी सगळी प्रचारादरम्यान, ती यासाठीच झाली की हे जे बांगलादेशी घुसखोर आहेत अनेक वर्षांपासून सातत्याने पश्चिम बंगालमध्ये येत आहेत, तिकडच्या अनेक जागा बळकावत आहेत, त्याची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करतायत, बदललेली सुद्धा आहे अनेक ठिकाणची. ते काय करतायत तर ममता बॅनर्जी असल्यामुळे सुखात राहत आहेत तिकडे, आणि तिकडे असलेल्या पश्चिम बंगालमध्ये असलेल्या हिंदूंना मात्र तिकडून पलायन करावं लागतंय, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना मारलं जातंय. ते मतदार असून, भारताचे नागरिक असून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, हे मात्र ममता बॅनर्जी बघतायत. आणि ते व्हावं अशी बांगलादेशच्या खासदारांची इच्छा आहे. आणि इच्छा काय आजची नाही आहे, ही फार पूर्वीपासूनची आहे. हा जेव्हा पूर्व पाकिस्तान होता तेव्हापासूनची इच्छा आहे की पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने हे सगळे बांगलादेशी जे मुस्लिम आहेत ते घुसावेत आणि हळूहळू त्याची जी लोकसंख्या विषयक जी रचना असते ती बदलावी, डेमोग्राफी बदलावी त्याची. हळूहळू ते मुस्लिम बहुल असं राज्य व्हावं आणि जेणेकरून हळूहळू आपल्याला एक ग्रेटर बांगलादेश बनवता येईल. हीच इच्छा आहे पूर्वीपासून, आणि ती पाकिस्तानची इच्छा आहे आणि भारतातल्या सुद्धा अनेकांची इच्छा आहे. ती इच्छा फलद्रूप होणार नाही जर भाजपा आलं तर. ही बोचणी आहे या खासदारांची बांगलादेशातल्या, आणि त्यांच्यासाठी पोषक कोण आहे तर ममता बॅनर्जींचं सरकार. म्हणून ममता बॅनर्जींचा हा जो काही थैथयाट चालू होता या सगळ्या निवडणुकीदरम्यान तो त्यासाठीच आहे. त्यांना या सत्ता जी मिळवायची आहे ती या सगळ्या घुसखोरांच्या जोरावरच मिळवायची आहे. ते घुसखोर होते तेव्हापर्यंत आपण पाहिलं तिकडे कशा पद्धतीने निवडणुका होत होत्या, कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारलं जात होतं, त्यांची घरं जाळली जात होती, हिंदू समुदायाला कशा पद्धतीने पळवून लावलं जात होतं, त्यांच्यावर हल्ले होत होते. मुर्शिदाबाद असेल, मालदा असेल, अनेक घटना घडल्या. ममता बॅनर्जी त्यावर ढिम्म होत्या, कारण का त्यांचा मतदार दुखावला असता. आणि म्हणून जेव्हा सरकारने ही कारवाई करायचं ठरवलं, या सगळ्या बांगलादेशींना हुसकावून लावायचं, तर त्याला ममतांचा विरोधच होता. आणि आता निवडणूक आयोगाने जेव्हा SIR ही योजना राबवली आणि सगळा रिव्ह्यू घेतला की कोण कोण मतदार जे आहेत ते मृत झालेले आहेत, कोणाचे नावच नाही आहेत पण खोटी कागदपत्र आहेत, असे सगळे शोधून काढण्यात आले आणि 91 लाख मतदार कापण्यात आले. ती बोध जी आहे ती ममता बॅनर्जींना आहे की यासाठीच की हे सगळे मतदार जे मृत झालेले पण असतील, ते जागा सोडून गेलेले असतील, पण त्या जागी आपले घुसखोर लोक खोटी कागदपत्र, खोटे आधार कार्ड, खोटी ओळखपत्र अशी देऊन त्यांना मतदान करायला लावायचं. हाच एक ट्रेंड होता पश्चिम बंगालमध्ये. तो ट्रेंड संपून जाईल जर भाजपा आले तर. आणि ती चिंता ममता बॅनर्जींना जशी आहे तेवढीच चिंता बांगलादेशातल्या खासदारांना आहे. म्हणजे बघा कशा पद्धतीने हे राजकारण चालतंय. ममता बॅनर्जींचा जे काय आकांडतांडव सुरू आहे रोज, त्यांना भारताबद्दल काही देणं घेणं नाही. स्वतःची खुर्ची कशी वाचवता येईल आणि ती सुद्धा बांगलादेशी घुसखोरांच्या जोरावर, हा प्रयत्न आहे. आणि हाच प्रयत्न अनेक ठिकाणी चालू असतो. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीने बांगलादेशी घुसखोर घुसलेले आहेत. ते जागा बळकावतात, तिथे हळूहळू आपला एक मतदारसंघ तयार करतात. हेच सुरू आहे. ही पाकिस्तानचीच इच्छा आहे. पाकिस्तान भारताशी लढू शकत नाही समोरासमोर मैदानात, किंवा अशा पद्धतीने हे अराजक निर्माण करणं ही त्यांची इच्छा आहे. त्यातून हे सगळं होतंय. आज जे काही काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये वगैरे जे घुसखोर येत आहेत, अतिरेकी येत आहेत, ते तिथून येतातच आहेत. पण हा सुद्धा एक भाग महत्त्वाचा आहे की बांगलादेशातले घुसखोर हे भारतात यावेत, पश्चिम बंगालमध्ये ते स्थिरस्थावर व्हावेत आणि हळूहळू एक मोठा बांगलादेश आपल्याला तयार करता यावा, ही इच्छा आहे.
जशी मागच्या वेळेला चिकन नेक कसं तोडता येईल भारतापासून ही इच्छा व्यक्त केली गेली होती ना, तशीच ती इच्छा आहे. मी किती भयंकर स्थिती आहे आपल्याला लक्षात येतं की बांगलादेशातल्या खासदाराची इच्छा, जी ममता बॅनर्जींची इच्छा आहे तीच त्याची इच्छा आहे. आणि ममता बॅनर्जी याव्यात हे त्याला वाटतं. हे आपल्या दृष्टीने किती धोकादायक आहे भारताच्या दृष्टीने. आणि भाजपा येणं त्या ठिकाणी सुव्यवस्था निर्माण होईल, विकास होऊ शकेल. भलेही भाजपाचे विरोधक असतील अनेक लोक, पण पश्चिम बंगाल हा भारतापासून वेगळं करणं हा जो इरादा आहे तो समूळ नष्ट करणं हे आपला उद्दिष्ट असायला पाहिजे. ते दुर्दैवाने अनेक लोकांचं नाही, ममता दिदींचं नाही. आता हे जे बांगलादेशी इथे घुसखोर येत आहेत त्यांच्याप्रती बघा त्यांच्या खासदारांची काय इच्छा आहे किंवा त्यांची काय भावना आहे की जाऊ दे, एकदा ती बॅच जी आहे ती भारतामध्ये राहू दे, तिकडे पश्चिम बंगालमध्ये राहू दे, आणखी कुठल्या राज्यात राहू दे, आमच्या देशात येऊ नका, आमच्यावर ओझं बनू नका. आम्ही तुमचं पुनर्वसन करू शकत नाही, आम्ही तुमचं पालनपोषण करू शकत नाही, आम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही. तिकडे काय पश्चिम बंगालमध्ये घालायचा तो गोंधळ घाला, तिकडे राहा, तिकडे आपली लोकसंख्या वाढवा, नंतर आपण एकत्र येऊच, असा पुढचा प्लॅन आहे. भारत मात्र काय करतो, पाकिस्तान असो, बांगलादेश असो, अफगाणिस्तान असो, तिकडे जे अल्पसंख्य हिंदू आहेत त्यांची चिंता करतो की तिकडे जे राहिलेले आहेत त्यांना भारतात आणावं, त्यांना शरण द्यावी, त्यांचं पुनर्वसन व्हावं. पण बांगलादेश काय, ज्यांनी इस्लामच्या माध्यमातून एक राष्ट्र तयार केलं, पाकिस्तानने सुद्धा इस्लामच्या माध्यमातून राष्ट्र तयार केलं, पण लोकांची काय अवस्था आहे, लोक सोडून चालले, दुसऱ्या देशात जाऊन राहत आहेत बेकायदा पद्धतीने, आणि ते तिकडेच राहावेत ही यांची इच्छा आहे. जेणेकरून भारताचा कुठेतरी चेहरा मोहरा बदलावा आणि भारताची फाळणी पुन्हा व्हावी ही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे अख्तर हुसेन यांचं जे वक्तव्य आहे हे त्याकडे गंभीरपणे बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्यास त्यांना असं वाटतंय की काही करून ममता दिदी जिंकाव्यात, जेणेकरून आम्हाला घुसता येईल एकदाचं बांगलादेशी लोकांना पश्चिम बंगालमध्ये, आणि तिथे मग काय थैमान घालता येईल, पण इथे येऊ नका आमच्याकडे. आणि म्हणून त्यांना ममता दिदी जिंकणं आवश्यक वाटतं, भाजपा नको आहे. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.